हॅलो. क्या प्रदीप क्या लेंगे? टॉस जीते आप. बैटिंग बैटिंग. बॅटिंग ना. चलो ग्राउंड खाली करा. चला पटापट लागू द्या. चला ग्राउंड मधून सगळ्यांनी खाली. अंपायर प्लीज स्टार्ट द मॅच. फिल्डिंग लावून घ्या. 4:55 झालेत. लवकरात लवकर आपल्याला मॅचला सुरुवात करायची आहे. ग्राउंड खाली करायचं आहे. कोणीही ग्राउंडवर थांबणार नाही. चला सगळ्यांनी चला बाहेर या. पंच ग्राउंडचा ताबा घ्या. सुरुवात करायची आहे आपल्याला मॅचला. ए चला बाहेर आहे ना मित्रांनो. ओ भाई ओ इन्विटेशन चाहिए क्या? आ जाओ ना इधर. सजवून घ्यायचंय. शेखर फिल्डिंग आहे ना. लवकर वेळ घालू नका. पुढे मॅच खेळवायची आपल्याला. नॉकआउटची मॅच. अंपायर आणि आताचा 20 मिनिटात कोणत्याही परिस्थितीत एक इनिंग संपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. 20 मिनिट्स नाही तर पेनल्टी. हा चालेल. पहिलं सांगतो आता कारण अजून 3 मॅच खेळवायचे आपल्याला. दिशा चला विहान 11 संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तुमच्यासाठी हा कॉल असणार आहे. मित्रांनो 5 वाजलेत. सूर्य मावळतीला आलाय. लवकरच सनसेट होणार आहे. सनसेट बघायच्या आधी आपल्याला प्राइस डिस्ट्रीब्युशन बघायचंय. आणि नक्कीच बघायचंय की DPL सीझन 4 चा चॅम्पियन कोण ठरतोय. 26 जानेवारीचा हा दिवस प्रजासत्ताक दिन. लवकरात लवकर सुरुवात करूया मॅचला. टाइमर स्टार्ट झालेला आहे. पंच दाखल झालेले आहेत. त्यांनी ताबा घेतलाय ग्राउंडचा. चला दिशा स्मृती आपले ओपनिंग बॅट्समन पाठवून द्या. आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे कोणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उभं राहायचं नाहीये. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून बाजू व्हा. स्कोरर्सला इथे त्रास होतोय. हॅलो हॅलो राजादा किंवा अमोलदा इथे स्कोअर बोर्ड आपल्याला लागणार आहे. संपलेला आहे स्कोअर बोर्ड. छोटू स्कोअर बोर्ड आहे का तिकडे? आता पाहिजे.
ए चला ग्राउंड खाली करायला घ्या. आणि दिशा स्मृती तुमच्या संघाचा 12वा खेळाडू इथे पाहिजे. चला मॅचला सुरुवात होते. चला सगळ्या प्रेक्षकांनी कमेंट्री बॉक्स पासून लांब उभं राहायचंय. सामने खड़े जो भी प्रेक्षक है कमेंट्री बॉक्स से थोड़ा दूर खड़ी रहिए. स्कोरिंग चालू है यहाँ पे, या तो फिर बैठ जाइए नीचे. दादा ए दादा खाली बसा थोडं. ओ भाऊ चला नॉकआउट. जो जो संघ ही मॅच जिंकेल डायरेक्ट इनटू द फायनली या चमचमीत ट्रॉफीचा मोठ्या भव्य दिव्य ट्रॉफीच्या मानाच्या हक्काच्या फायनलिस्ट मध्ये नक्कीच या मॅचचं प्रेशर असणार आहे. आतापर्यंत केलेली मेहनत आता पूर्णपणे स्वतःला झोकून द्यायचं या मॅच मध्ये. समोर आहे तो पटनी किंग सूरज. नॉकआउटचा हा सामना सुरू होतोय. पहिली सेमीफायनल. पहिला चेंडू पडलेला आहे. अतिशय उत्कृष्ट टप्प्याचा हा चेंडू होता, मात्र इथे थोडीशी मिसफिल्ड होताना दिसते आणि अतिशय सुंदररित्या 2 रन पूर्ण केलेले आहेत. फुलटॉस टप्प्याचा हा चेंडू होता. लोअर फुलटॉस जातोय हा थेट सीमापेशा पार चौक. अंपायर आताचं काय डिसिजन? 4 धावा. थँक्यू. चांगला एफर्ट टाकला होता. आम्ही इथे कन्फ्युज झालो होतो की नक्की अडवलं की 4 धावा गेल्या. काय वाटतंय काय मॅचचं प्रेशर असेल? प्रेशर तर आहे आणि थोड्याशा अडथळ्यानंतर या अडथळ्यावर तोडगा काढलाय कमिटीने आणि पुन्हा एकदा या खेळाला सुरुवात झालेली आहे. पाहूयात पुढचा चेंडू. परत लो फुलटॉस गॅप मध्ये गेलेला आहे. जातोय का? नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय गणेशने. थ्रो केलेला आहे. एकाच धावावरती समाधान. अटीतडीचा सामना रे मित्रा, कारण दोन्ही साईडला दोन्ही संघ चांगले खेळून वरती गेलेले आहेत. दोन्ही साईडला दोन्ही चांगले आयकॉन फिल्डर इन्फॉर्म आहेत. नक्कीच क्रिकेट हा खूप इमोशनल खेळ आहे सर्व भारतीयांसाठी. अगदी इंडियाची मॅच असेल तेव्हा सगळी कामं सोडून आपण टीव्ही समोर खेळून बसतो, कारण फार जिव्हारी घेतो आपण हा खेळ. खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेट आपल्यासाठी आणि या क्रिकेटने सगळ्यांना आनंद दिला, दुःख दिलं. कधी कधी आठवते ती वर्ल्ड कपची मॅच फायनलवाली. साइड स्क्रीन मध्ये जे कोणी उभे आहेत लगेच बाजूला व्हायचंय. साइड स्क्रीन पे जो कोई भी खड़ा है. हॅलो कपिल, बरोबर बोललायस तू. क्रिकेट हा आपल्यासाठी फक्त खेळ नसून आपल्यासाठी एक धर्म आहे. जबरदस्त फटका मारलाय. गेला गेला षटकार. समोर स्क्रीन होते का? हॅट्रिक षटकार मारला. एका हातात कॅच पकडला इथे प्रेक्षकाने. त्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जातंय. पाहूयात तोपर्यंत पुढचा चेंडू. आणि याच बरोबर चेंडू जातो. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. या सामन्यामध्ये 3 हॅट्रिक षटकारांसाठी कोणतं पारितोषिक देण्यात येणार आहे का? प्रेक्षक मी तुम्हाला विचारतोय, तुमचे आवडते खेळाडू इथे खेळतायत.
सुनील यांनी 3 षटकार मारल्यास 201 रुपयाचं. सूरज आणि हा येतोय नो लुक शॉट. क्यू याला म्हणतात सिग्नेचर शॉट. सूरजचा सिग्नेचर शॉट उद्या इंस्टाग्रामला बघायला विसरू नका. सूरजचा आयडी सगळ्यांना माहिती असेल. जबरदस्त शॉट, नो लुक शॉट, लेग साइडला पेसला फक्त प्लिक केलाय, ग्राउंडच्या बाहेर फेकलेला आहे सूरज यांनी. एक अनाउन्समेंट येते. धावसंख्या सांगा, धावसंख्या किती झालेली आहे? 20. काय वाटतं आत्ताचा खेळ आणि सेमीफायनलचा नॉकआउटचा खेळ काय वाटतंय? प्रेशर सिच्युएशन असणार आहे. नक्कीच आतापर्यंत खेळ केला तो केला, पण आता जो चांगला खेळ दाखवणार नक्कीच तो ट्रॉफीसाठी जाणार. नक्कीच प्रदीपसाठी इथे अनाउन्समेंट आहे. प्रदीपने आज जर 6 किंवा 4 मारला तर आमिर वॉरियर्सचे संघ मालक आमिर पठाण यांच्याकडून 201 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना जाहीर झालेलं आहे. पाहूया आता स्ट्राईकवर आहे. आपटलेला बॉल, चुकी करू नका प्रदीप. हा आपटलेल्या बॉलला चांगलाच देतो, पण आता तो डबल माइंड झाला मला असं वाटतं, नाही तर हा बॉल गेला असता सीमेबाहेर. एक चांगली संधी उपलब्ध आहे त्यांच्यासाठी. 201 रुपयाचा रोख पारितोषिक. षटकार किंवा चौकार मारल्यास आमिर वॉरियर या संघाकडून, त्यांच्या संघ मालकाकडून हे जाहीर पारितोषिक त्यांना केलेलं आहे. पाहूयात पुढचा चेंडू. स्ट्राईकवर आहे प्रदीप. आणि हवेत उडवलेला हा चेंडू. विकेट किपर येतोय बॉलच्या खाली आणि कॅच मिस. ओ हो भाई साहब, हे प्रभु, हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? बड़ा विकेट था. बड़ा विकेट भाई. अभी इन्होंने तो जय श्री राम कर दिया. अभी पता चलेगा आगे क्या होता है. थँक्यू ऑडियन्स. खचाखच भरलेलं हे पटणीचं आपलं मैदान. खरंच आनंद काय आहे, क्रिकेटवरचं प्रेम काय आहे हा आज समजतं. सगळे खेळाडूंची इच्छा असते यार आम्हाला अशा ॲटमॉस्फिअरमध्ये खेळताना कोणीतरी बघावं. बॅटची कडा घेऊन मागे गेलेला आहे बॉल, पण चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. भाई अटीतटीची मॅच होणार आहे, कोणच सोडणार नाहीये. सगळ्यांना माहिती आहे महत्व तर आहे, कारण ही दिघ्यातली एक मोठी टुर्नामेंट आहे. DPL दिघा प्रीमियर लीग. अनेक नवीन खेळाडू इथून उदयास येतात. चांगली संधी उपलब्ध आहे मोठा स्कोर करण्याची. पाहूयात स्ट्राईकवर आहे प्रदीप. कॅच गेलेली आहे. परत एकदा कालपासून मॅचेस झालेले आहे, पण खरं सांगतो मन कोणत्या टीमने जर जिंकला असेल ना ती जय बजरंग आहे. काय खेळले यार ते, हक्काने खेळून वर आलेले. त्यांचे एफर्ट कालपासून मी बघत होतो, छान खेळले, जबरदस्त मन जिंकलेलं आहे. आणि आज शेवटच्या क्षणाला त्यांनी जे मन मोठं करून आपल्या क्रिकेटसाठी जे दाखवलेलं आहे. जॅकने लिटरली, मला माहिती आहे जॅकची रनिंग, त्याचा पाय तिथे अडकला नाही तर 100% तो पोचला असता. काय जम्प केले त्याने, शेवटपर्यंत तो लढला आहे एकटा, वन मॅन शो. बॅक टू द मॅच. पंचांचा इशारा येतो इथे अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपात. नक्कीच इथे असलेले सर्व संघ मालक, सर्व खेळाडू यांचे अटीतटीचे प्रयत्न होते आपल्या संघाला विजयश्री मिळवून देण्यासाठी. आणि ही चमकणारी ट्रॉफी, आजचा हा मोठा दिवस 26 जानेवारी, भारताचा 76 म्हणजे 76वा प्रजासत्ताक.
गजेश यांनी मारलेला हिट पण काही शॉट बरोबर कनेक्ट झालेला नाही. धावफलक आता पोहोचलेला आहे 23 धावांवरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता स्ट्राईक वर आलेला आहे पुढचा बॅट्समन दिनेश. नक्कीच एक मोठा खेळाडू आहे हा. पटनी ग्राउंड मध्ये अनेक फॅन्स त्याचे आहेत. मोठा फटका मारण्याचा तिथे प्रयत्न असेल त्याचा. पहिल्या बॉल पहिला चेंडू आणि रिव्हर्स हिट मारण्याचा इथे प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय वाईड रन्स. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालण्यात येऊ नये. पंचांनी निर्णय जाहीर केलेला आहे. पंच निर्णय घेतील लाईनच्या आतमध्ये की लाईनच्या बाहेर आहे. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली असेल पण त्यांनी बोलून, कारण रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे त्यांनी. पंच आपला निर्णय जाहीर करतायत. पंचांनी इथे डिसिजन विड्रॉ केलेला आहे. देखिए बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती रहती है. आणि याच बरोबर या चेंडूवर आलाय 1 रन. पहिला चेंडू रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न होता. विशाल मध्ये कीपिंग मध्ये जर त्यांनी कॅच किंवा स्टंपिंग आउट घेतला तर गौरव मराडे यांच्याकडनं 200 किंवा 500 रुपयाचं पारितोषिक लागू होणार आहे. ओव्हर झालेली आहे. 2 ओव्हर झालेले आहे. 2 ओव्हर स्कोअर झालेला आहे 24. 2 ओव्हर 24. 4 ओव्हरची मॅच आहे मित्रांनो. लवकर करायचं आहे. 4 ओव्हर. अजूनही 2 ओव्हर बाकी आहे. चला पुढचा चेंडू आपण पाहूयात. पुढचा चेंडू. ब्लॉक होल मध्ये होता हा चेंडू. मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न होता. हेलिकॉप्टर आपल्याला नक्कीच बघायला मिळाला असता, परंतु या चेंडूवर फक्त 1 धाव येते. वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. या वेळेस मात्र या चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. पाठवलाय थेट सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येत. आपण षटक संपवायचा इथे प्रयत्न करायचा आहे. अजूनही एक सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलचा मुकाबला रंगणार आहे या पटनी ग्राउंड मध्ये. DPL सीझन 4. साइड स्क्रीन समोर जर कोणी उभं असेल तर कृपया बाजूला व्हायचंय. साइड स्क्रीन रिकामी करा. आणि या वेळेस चेंडू थेट जाऊन भिडलाय तो म्हणजे बॅट्समनच्या पायाला. या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव. धाव फलक पुढे सरसावतोय आणि आता येऊन पोहोचलेला आहे 32 रन्स वरती. 32 रन झालेले आहेत स्कोर बोर्ड वरती. नक्कीच दिशा स्मृती या संघाकडून मोठा टार्गेट अचीव करण्याची इथे
त्यांची तयारी असेल. पाहूयात पुढचा चेंडू. किती धावा झाल्या पाहिजे वाटतंय? मला असं वाटतंय कमीत कमी या पहिल्या सेमीफायनल मध्ये आपल्याला 50 ते 55 धावा बघायला मिळू शकतात. काय फटका मारलाय छोटा पॅकराचा बघा. धावांचा टप्पा ही टीम दिशा स्मृतीची गाठू शकते आणि त्याचंच उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. एक मोठा षटकार आपल्याला इथं पाहायला मिळाला. काय सांगशील देवा? 50-55 जरी बोललास तरी समोरच्या बाजूलाही 3 दिग्गज बॅट्समॅन आहे. त्यांना जर तुम्ही रोखू शकले तरच तुम्ही मॅचमध्ये बनणार, नाही तर तेही शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये असे घातक बॅट्समॅन आहे, कधी कधी 2 ते 3 ओव्हरमध्येही मॅच संपवू शकतात. नक्कीच या ओव्हरमध्ये ठरणार आहे या मॅचचं पारडं कुठे झुकतंय. पाहूयात पुढचा हा चेंडू. या वेळेस मात्र पंचांचा निर्णय येतोय. ही आहे डॉट डिलिव्हरी. लास्ट बॉल टू गो. थर्ड ओव्हर. लास्ट डिलिव्हरी. अगेन डॉट बॉल. गुड बॉलिंग. नक्कीच एक चांगला शॉट आपल्याला बघायला मिळाला. एक षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॉलरने स्वतःला कुठेतरी इथे थोडं काम केलं, थोडा श्वास घेतला आणि शेवटचे 2 चेंडू हे अतिशय सुंदर असे डॉट डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाले. धाव फलकावर 3 ओव्हर नंतर धावसंख्या लागलेली आहे ती म्हणजे 36 रन. शेवटची ही ओव्हर असणार आहे पहिल्या इनिंगची. माफ करा, 38 रन्स. 38 रन्स. 38 रन झालेले आहेत स्कोअर बोर्ड वरती. काय सांगशील देवा, किती स्कोअर इथे अचीव करू शकते दिशा स्मृतीची ही टीम? अजूनही त्यांच्याकडे 2 दिग्गज बॅट्समॅन यायचे बाकी आहे, सागर पवार आणि त्याच्या पुढे मलाही माहिती सुधीर वगैरे आहेत. म्हणजे बॅटिंग लाईनअप खूप चांगली बॅलन्सिंग टीम आहे सूरजची आणि त्यामध्ये सूरज स्वतः उभा आहे ग्राउंडवरती. एका हाताने आपली या टीमला लढत आहे, घेऊन चालला आहे पुढे. सगळ्यांनी सहकार्य केलं तर नक्कीच. कटर बॉल आणि काय कॅच होती बॉस, कॅच होती की मॅच होती समजणार आहे. आणि इथे रनआउट सोडलेला आहे का आउट घेतलेला आहे? पुष्पराज झुकेगा नाही साला. आणि असंच काहीतरी म्हणतायत ही विहान 11चा संघ. जरी मोठे फटके आले तरी झुकेगा नाही साला. दोन्ही पाय टांगांच्या मधून गेलेला आहे. सूरज यांना गेंद काही समजलेली नाहीये, चांगला बॉलिंग करतायत. याच्यासाठी एकच म्हणावं लागेल की गेटवे ऑफ इंडियाच्या मधून जात होता हा बॉल. हा नक्कीच. चले एक तेरी तो एक मेरी. ए ले तेरा जवाब तुझी को दिया. चौका. थ्री रन्स वरती 43 रन ऑन बोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावर. 3 balls to go. Last 3 balls of this first innings. फील्डिंग मध्ये थोडेसे बदल.
यावेळेस मात्र बैठा शॉट मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय ग्राउंडेड शॉट. $47. लास्ट 2 बॉल्स टू गो. फिल्डिंग मध्ये थोडे चेंजेस करताना शेवटचे 2 बॉल अतिशय महत्त्वपूर्ण. मिस हिट झालेला एक धाव. सूरज दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? नक्की करणार. आणि हे काय काय जबरदस्त खेळी गेलेली रनआउट झाली. Last ball of the over, knockout game. The first inning end years. 48 runs on the board. Last ball. Just. And here is the call to stump out. Umpire call. लवकरात लवकर आपण यायचंय टॉस का बॉस मध्ये. आमिर वॉरियर्स जर आपण ऐकत असाल आणि त्याचबरोबर डीएनएस ग्रुपचे कॅप्टन, लवकरात लवकर आपण यायचंय. मित्रांनो थोडंसं पाय उचला कारण अजून फायनल खेळायची आपल्याला. प्लीज थोडंसं कोऑपरेट करा. याच्यानंतर अजून एक नॉकआउटची मॅच आहे, मग फायनल खेळायचं आहे. थँक्यू देवा. आमिर वॉरियर्स चला टॉस साठी यायचं लवकर पुढच्या टीमने. आमिर वॉरियर्स. डीएनएस संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत का? ओके. आणि सेमीफायनलचा हा दुसरा टॉस आपल्या सोबत आलेले आहेत विशेष अतिथी मिस्टर संतोष खोत. 50+ चे खेळाडू. सर तुमच्याकडे बघून अजिबात वाटत नाही की 50+ मध्ये असाल. 30+ नाही तर 20+ चे खेळाडू वाटताय तुम्ही. अतिशय चांगलं मेंटेन केलंय स्वतःला. आमिर वॉरियर्सचे कॅप्टन इथे आलेले आहेत. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो इस टॉस के बॉस पे. सेमीफायनलचा दुसरा हा सामना असणार आहे. रंगतोय आमिर वॉरियर्स वर्सेस डीएनएस ग्रुप मध्ये. हुज गोना कॉल? 4 ओव्हरचा हा सामना असेल. आमिर वॉरियर्सचा कॉल असेल. टेल्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. डीएनएस संघ आपण जिंकलेला आहे टॉस. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? पहिलं काय चूज कराल? बॅटिंग घेऊ. कंटिन्युअसली बॅटिंग घेऊन जिंकलोय, तर आता ही बॅटिंग घेऊन परफॉर्मन्स चांगला करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आतापर्यंत आपण बघत होतो कालच्या दिवसामध्ये पहिली बॉलिंग घेणारी टीम जिंकत होती. आज मात्र समीकरण थोडंसं बदललंय. पिच मध्ये थोडेसे बदलाव दिसत आहेत. तर पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकते. आमिर वॉरियर्स संघ पहिली फिल्डिंग असणार आहे तुमची. काय सांगाल? काय स्ट्रॅटेजी असेल? डीएनएस ग्रुपला कसं रोखाल? सेमीफायनलचा हा मुकाबला असणार आहे. दादा आम्ही पण डिसाईड केलं होतं की पहिला आम्ही टॉस जिंकलो तर फिल्डिंग करणार.
ते आमच्या रणनीतीने त्यांनी बॅटिंग घेतली, आम्हाला तो बेनिफिट आहे. आणि आम्ही असं करणार का कमी लक्षमध्ये ठेवून आणि आम्ही शेवटच्या फायनल मॅच आहे. दादाला पण कॉंग्रॅच्युलेशन, आम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक. आणि खेळू शकतात, फायनल खेळतात म्हणजे वरती आला आहे तर मेहनत करून आला आहे. मेहनत केला तर त्या श्रेय जायचे पाहिजेत आणि ते छान खेळलं आहे तो. नक्कीच दोन्ही संघांचं खूप खूप चला धन्यवाद. मॅच सुरू करायची आहे. अभिनंदन. प्लीज मॅच सुरू करा. विशाल यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. 3 हॅट्रिक मारले तर गौरव मराठे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागू होणार आहे. चला मॅच सुरू होते. मित्रांनो मॅच सुरू होते, सेकंड इनिंग. पहिला आलाय षटकार विशाल यांच्या बॅटीतून. तरफ से पैशांचा पाऊस सुरू झालेला आहे. हेच महत्व आहे नॉकआउट मॅचेसचं. आपटलेला बॉल ऑफ साइडला फिरकावून दिलाय गॅप मध्ये 4 धावांसाठी. सुंदर पटका. सामन्यामध्ये हार जीत सुरू असते. टॉस एक एक टीम जिंकते, एक टीम हरते, पण क्रिकेट जिंकलं पाहिजे, क्रिकेट चालू राहिलं पाहिजे. पुढचा हा चेंडू परत फटका येतोय का? आला, गेला बाहेर. 6 धावांसाठी 3 बॉलात 2 षटकार 1 चौकार. वरती षटकार मारला तर गौरव मराठे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक विशाल यांना. चांगली डिलिव्हरी ॲक्युरेट. चांगला कमबॅक करताना दिसते ही टीम दिशा स्मृतीची. मी तुला पहिलंच म्हटलं होतं मॅच काय सहजासहजी दोन्ही साईडनी सुटणार नाहीये. दोन्ही साईडला चांगले बॅट्समॅन आहेत. आहा, क्या बॉल डाला है पांडे जी, आपने तो चुलबुल कर दिया हमको. यहाँ पे आपको छोटा पैक गणेश कुछ बोल रहा है बालाजी. 1 विकेट पे 500 रुपया पांडे जी, लो मुस्कुरा दीजिए अभी. क्या बैटी शॉट आहे. बघत राहा आणि बघत राहा. षटकार. 6 धावा. डीजे
म्हणून ओळखलं जातं. आणि सूरजच्या समोर आव्हान असेल ते म्हणजे या वाघाचं म्हणजेच शेखरचं. आणि एक सांगू, सूरजला माहिती आहे शिकार कशी करायची. ओव्हरला जरी 22 आले असते तरी तो काय मॅच सोडणार नाही. 18 बॉलात 27 धावांचं समीकरण आहे, पण ही मॅच ह्या ओव्हरवरती अवलंबून आहे. बघूया मजा. समोर जेवढा घातक समोर तेवढाच चातुर्यवन बॉलर. आहा, नहीं भाई, इतना इजी नहीं देंगे तुमको. नक्कीच शेखर स्वतःशी काहीतरी कॅल्क्युलेशन्स करतोय. पहिला चेंडू होता हा. या चेंडूने टप्पा बदलल्यानंतर काटा बदलला, बाहेरच्या दिशेने गेला हा चेंडू. पाहूयात पुढे कोणतं अस्त्र असणार आहे सूरजकडे आणि या अस्त्राला कसं उत्तर देतोय शेखर. यावेळेस भाऊ काही सुट्टी देत नाही कोणाला. बॉल भाई हम भी किसी से कम नहीं. दिस इज कॉल्ड द वेरिएशन. सूरज नो हाउ टू बॉल. If batsman is hitted the sixes long way, he know how to ball, how to variation. You're absolutely correct, Deva. But Shekhar is there standing still tall. Let's see what he has to offer on the next ball. He offered the ground shot in the gap. That doesn't matter. He hit it or not. He take a dot delivery. But the challenge is, can you take him out? पंचांचा इशारा इथे काहीतरी येतोय. धाव संख्या येऊन पोहोचलेली आहे 29 रन्सवर. 29 रन्सवरती शेवटचे 2 चेंडू शेष या ओव्हर मधले. बॉलिंग एंडला आहे सूरज पटनी किंग. Vishal, still offer is going 200 for the 1-6. Here it is. High in the sky. Who's under the ball? And taken Pandey. पुन्हा एकदा पुढच्या ओव्हरला नवीन बॅट्समन आलेला आहे क्रीज वरती. क्रिकेटच्या मैदानात जरी एकमेकांच्या अगेन्स्ट उभं असलो, एकमेकांचे वैरी असलो, तरी क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर मात्र सगळे एकमेकांचे दोस्त असतात आणि ही मैत्री काय बाबा तुटायची नाही. नक्कीच मित्रांनो, समीकरण सांगतोय 13 बॉल 20 धावांची गरज. 13 बॉल 20 धावांची गरज. स्ट्राईक वरती आहे शेखर आणि अँडी. Now last ball to go and Andy on strike. Last ball. अगदी तेज तर्रार हा चेंडू, थोडासा कमी बाउन्स या चेंडू मध्ये आणि पंचांचा इशारा येतोय. हा दिशाहीन चेंडू होता, वाईड मध्ये जातोय हा चेंडू. वाईड +1. समीकरण थोडस बदलतंय. छोटा विराट कोहली बाहेर यायचे ग्राउंड मधून. दक्ष 13 बॉल 18 धावा. 13 बॉल 18 धावा. बघूया काय करतायत. विकेट वाचवतायत की मॅच लवकर संपवतायत कळेलच आता आपल्याला. खचाखच भरलेलं पटणीचं ग्राउंड. रविवारची वेळ.
सुट्टीचा दिवस सगळेजण आनंद घेताना क्रिकेटचा. आपटलेला बॉल चुकी कशी करू शकतात, मिस हिट, आणि रुपेश काही चुकी करणार नाहीये. दोन पुढचा बॅट्समन आलेला आहे आता स्ट्राइकवर, अनिकेत. अनिकेत बॉलर अच्छा वेरिएशन करते, देखते हैं उनके ही सामने एक चैलेंजिंग होता है एंडी, लेफ्ट हैंडेड बैट्समैन, किस तरह से बॉलिंग करते हैं उनको. मॅचचं कॅल्क्युलेशन, 12 बॉल 18 धावांची गरज. ह्या मुमेंटला जो संयम, जो चातुर्य दाखवेल, नक्कीच विजय पथावरती जाईल. प्रेशर आहे भाऊ, प्रेशर. प्रेशरची शिट्टी कोणाची वाजते? शिट्टी वाजली, गाडी सुटली का मॅच सुटली? बघूयात या पुढच्या चेंडूवर. आणि ज्यांची नाही सुटली त्यांचे तर आहेच मग आज नक्की वाजले की 12 ओनर कडून. 12 बॉल 18. भाई त्वरा करा, अजूनही 2 मॅचेस. सजून घ्या. आता समीकरण बदललंय, माझ्या मते 9 बॉल 10 रनांची गरज आहे. 9 बॉल 10 रनांची गरज. पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटकार मारण्याचा इथे प्रयत्न लेग साइड रिजन मध्ये, परंतु बॅटची कडा घेऊन जातोय स्टंप्सच्या मागे हा चेंडू. मिळते फक्त 1 धाव. समीकरण पुन्हा बदलतंय. 8 बॉल 9. एकदम अटीतटीचा हा सामना रंगलेला आहे. सेमीफायनल 1 DPL सीझन 4 चा हा सेमीफायनलचा हा सामना. सगळ्यांच्या अंगावर नक्कीच धाकधूक लागलेली असेल, प्रेशर वाढला असेल. 8 बॉल 9 कार्ड कोण करेल, कोण ते मॅजिक करेल दोन्ही साइडनी, नक्कीच बघूया आपण. जबरदस्त सामना होणार आहे. 8 बॉल 9. चला बॅट्समन लवकर स्टार्ट करायची मॅच. अजूनही 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. या वेळेस मात्र रनआउटचा कुठेतरी चान्स होता, पण बॅकिंग नव्हती, कव्हर नव्हतं. बॅकिंग असणं फार महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळात देखील आणि आयुष्यात देखील. आपल्या मागे कोण उभा आहे, आपल्याला कोण सपोर्ट करतोय, हे खूप महत्वाचं असतं. समीकरण पुन्हा बदलतंय. 7 बॉल 8 रन, 7 बॉल 8 रन्स टू विन. कोण ठरणार आहे फायनलचा दावेदार? एक मोठा फटका, फक्त एक मोठा फटका दूर आहे ही टीम विहान 11 ची. चांगला खेळ दाखवून आलेले आहे विहान 11, जबरदस्त खेळलेले. बघूया आता काय होतं लास्ट मोमेंटला. काय फटका, पायावर टाकण्याची चूक आणि त्याचं मिळालेलं रिवॉर्ड 6 धावा.
माफ करा, अँडीने मारला होता हा चेंडू. चला लवकरात लवकर सुरू करायची आहे. पुढच्या षटकला सुरुवात करायची. फक्त 2 रनांची आवश्यकता आहे. दिशा स्मृती 11 संघाकडे 6 बॉल असणार आहेत आणि विहान 11 संघाला जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 रनांची आवश्यकता आहे. चला जास्त डिस्कशनला वेळ घ्यायचा नाहीये. रिक्स घ्यायला लागणार आहे जे काही असेल, कारण मॅच अजून संपलेली नाहीये. 6 बॉलात 2 होऊ शकतात आणि थांबवू शकतात. या मुवमेंटला मला एक शेर आठवतोय. इर्षाद करा, इर्षाद. इर्षाद बोलो. सुरू करायची. 6 बॉल 2 धावांची गरज. काय फटका मारला आणि कॅच. बापरे, जबरदस्त ट्राय केला होता. नक्कीच ही कॅच घेतली असती तर काहीतरी मॅचचे चान्सेस वाचले असेल. 5 बॉल 1 धावायची गरज. कोण करतंय थाटामाटात फायनल मध्ये प्रवेश. नक्कीच या आधीच्या ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवरती मारलेला हा षटकार महत्वाचा ठरला. 1 रन टू विन. अँडी ऑन स्ट्राइक. सेमीफायनल्स. लेट्स सी व्हॉट ही हॅज टू ऑफर. ही इज चेकिंग द फील्ड. 1 run to win. One run to win. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न येतोय आणि हा चेंडू येतोय. The first